हिच्या दाजी आमचा काय तर नारळ फोडाय का निवड दाखवाय आला होता. तर तत्त बघ इटूळ घालून असा बसलेला होता. केवढा होता मोठा असं नाक? मोठा असा साईन. मग 5-6 वर्ष झाली असतील हे नाही? होय झाली बाबीस. गोरखनाथानं माझं पुन्हा लगीन केलं. आता सांगा तुम्हाला 4 वर्ष झालं लगीन मनुष्याला या वयात. हो. नमस्कार. आता आपल्यासोबत आहेत येडे मच्छिंद्र गावचे डेप्युटी सरपंच अर्थातच उपसरपंच सचिन पाटील साहेब. साहेब नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, आता या मंदिराविषयी पुढं तळ आहे आणि मला असं ऐकायला भेटलेलं आहे की इथं आरती चालू असताना या मंदिरातले जे मासे तलावातले आहेत मंदिरच्या दिशेने सगळे वरती तोंड करून एकाच दिशेला बघत असतात, उभा राहते. हा, याबद्दल काय सांगाल? आरती पहिल्यापासून इथं जी सेवा चालू आहे गोरक्षनाथांची, ज्यावेळी इथलं हे फुंकलं जातं तर त्यावेळी सगळे माणसं वर येऊन देवळाकडे तोंड करून पूर्ण तळ्या पाण्यावरतीच रंगत असतात. आरतीच्या वेळेला जर शंख फुकला गेला त्यावेळेला सगळे तळ्यातील मासे हे बाहेर येऊन मंदिराच्या दिशेने हे बघत असतात. आरती होस्तर तशी उभा राहतात. अजून काय याविषयी तळ्याविषयी वगैरे काय माहिती? ज्यावेळी स्त्री राज्यातनं गोरक्षनाथ आणि मच्छिनाथ आले त्यावेळी पहिल्यांदा आलेले आहेत. आणि सोन्याची वीट जी म्हणली जाते ती खाली जी मूर्ती आहे तिथं सोन्याची वीट आहे. ती मच्छिनाथाने इथं टाकून मग मच्छिनाथ वरत्या डोंगरावर गेले आणि गोरक्षनाथ इथंच थांबले. अजून देखील अशी म्हणजे ती आख्यायिका आहे का ते अजून देखील वीट या मंदिरच्या तळभागात? असं का सांगू ते कुठलं तर बाहेर राज्यातनं स्त्री राज्यातनं सोन्याची ईट दिली होती मच्छिंद्रनाथाला. म्हणजे मला माहिती आहे तेवढं मी सांगतो. बरोबर. तिथनं कुठं आली? पंढरपुरात. हा नाही, हिथं आली. आपल्या इथं आल्यानंतर काय झालं, हिथं इसाव्याला आली. हा पंढरपुरात इसाव्याला आल्यानंतर गोरक्षनाथाने काय केलं, ही वीट उचलली चोळीतली, कुठे बाथरूमला याला तिकडे गेली असतील, ती वीट पाण्यात टाकली. पाण्यात टाकल्यानंतर पुन्हा त्याच वजनाचा धोंडा या जोळीत ठेवला. मग ते कंड आलं की आपली हिने जोळी उचलली, तू इथं थांब, मी आलो माग. मच्छिंद्रनाथ म्हणली. बरोबर. ती गेलो वर डोंगराव. तर गेलं आपलं इकडं तिकडं आपलं बसलं त्या जागा. आता आहे ती जागा तेव्हा काय झाडीच होती वाटतं, काय देवळ बिवळ काय नव्हतं. तर बसले हे बघायला गेलं तर त्यात धोंडा. मग धोंडाचा हाय म्हणल्यावरती झालं येड्याचं लागलं फिरायला म्हणा. मग इट कुठे गेली असं येडं झाल्यामुळं आपल्या गावाचं नाव पडलं येडे मच्छिंद्र. आमच्या गावात अत्यंत चांगली माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि तिथून पुन्हा शिकडं आलं तर माझी इट कुठं येड्यागतच करायला लागल्यावर मग गोरखनाथ काय म्हणले की असा हे करू नकोस, येड्यागत करू नकोस, तुला काय पाहिजे? तर माझी इट पाहिजे. चल म्हणला, तुझा डोंगर सगळा सोन्याचा करून देतो. मग तो डोंगर सगळा सोन्याचा आहे, आलं का तुमच्या ध्यानात? मग तर मच्छिंद्रनाथाचं स्थानक झालं. हिथं मागणं केलं म्हणा. कोणी केलं असेल, बारकं देवळ होतं. आता हे मागणं पुन्हा इमारत बांधली. पुन्हा आम्ही नवनाथाच्या मूर्त्या केल्या तयार. साधारण मंदिराला आता किती वर्ष झाली? तरी मला वाटतं 5-7 वर्ष झाली असतील. आणि जे जुनं मंदिर होतं ते पूर्व काळापासून होतं. ध्यानात आला का त्याला हात घालायला येणं झालाय, लय मांथरून काढलं पण हात घालायला परवानगी नाही. त्याच्यामुळे ती काय केलं तुम्हाला सांगतो, तसं ठेवलं. ही इमारत परवानगी नेमकी कुणाची नाही? नाथ महाराजांची. त्यांची शक्ती ही हलवून देत नाही. बरोबर. देवशक्ती. मी इथं बसलोय का नाही, म्हणजे पूर्वी सप्पाई असेल इथं, हो त्या जागेवर बसलेला. आता आपण सप्पाई बसली असं. आता ती ही जागा भरून आलं काम हे तळ्याच केलं का नाही दुष्काळ साली, तेव्हा ही भरून आलो मुरमाला खाल्ल्यामुळं. आणि ती लावून राहिलं. मग पुढलं शेड पत्र्याचं मी लिंबार दिलं होतं आणि शेड केलं होतं बघ. आणखीन
मूर्त्या हे केलं स्थानबद्ध पण आता हे केलं. मागणं इथं किती बसवले मी पण झालो काय व्हायला लागलं इथं जी व्हायला महिला झाल्याच्या वाट मी माणसं बसून देत नव्हतो मग ती माणसं मला व्हायला लागली हे करायला की तू मुसलमानाचा तुझा काही संबंध आहे नाही मग त्याच्यापेक्षा भांडण नको तुमच्या ध्यानात आलं का येता जाता आपलं जय गोरखनाथ महाराजा मसोबा महाराज ते मसोबा तुम्ही बघितला नच्चीला खाली जाऊन शाला हिचं दोंडा होता. बरोबर आहे. एक मुसलमान राहून देखील एक भक्ती काय असते यांच्या या व्हिडिओतून तुम्ही बघत असणार. साहजिकच अशी प्रकरणे कमी असतात पण एक माणुसकी आणि एक भक्तीचं हे कोणालाच बंधन नसते. ते या जगामध्ये कोणी देखील करू शकतो. आपणच एकमेकांमध्ये जाती धर्माची असा तेढ तयार केलेला आहे. या येडे मच्छिंद्र गावात पूर्ण पौराणिक कथा आणि एक जुना इतिहास आहे या गावाला आहे. आता तसं काय म्हणायचं भावभक्ती करतोय इथं बघते हिथलाच वाईट आहे औषधी जिथं वाईट करून इथं जो येईल त्याला इथं सुट्टी देत नाही. इथलं जेवढं मानलं तर लांब पुढलाय म्हणजे पाप करून त्याच्या जागा ते धावून देते. मग साहजिकच तुमच्या गावामध्ये चोऱ्या वगैरे अशा प्रकरण नाही आमच्यात भांडणं सगळं होत नाही. किरकोळ तसलं काय नाही जास्त. खून बिन आमच्या गावात नाही. एक सुटकी गाव आहे आमचं अजूनपर्यंत नाहीच. अच्छा काय आता काय दुष्पून कोण औषध कोण काय फासणं हे असलं वेगळं आहे. ती काय वैयक्तिक काय जसं मला कळतंय असं म्हणा 60 वर्ष झालं बरोबर खून बिन नाही आमच्या गावात. एक सुटके गाव असल्यामुळं नाही आमचं सगळं गाव झटतं. मी मुसलमान असो कुठलाही कार्यक्रम काय असेल पूर्ण गाव आमचं एकनिष्ठ होऊन येतं कामाला येते त्या गावाची ह्या गावाची होती. आणि राजकारण करायला गेलं तर खेळीमेळीत राजकारण गावचं असतं. खेळीमेळी बरोबर आमच्या दोन्ही विरोधक गट एकत्र बसूनच चहा पाणी करते. गावचं राजकारण हे चांगलं खेळीमेळीचं असलं पाहिजे. या गावची लोकसंख्या वगैरे किती आहे? लावची मतदान जवळजवळ 5,500 मतदान 5,500 मतदान आहे. आता 10,000च्या घरात हे लोकसंख्या होय का? 10,000. येडे मच्छिंद्रला गावाला जर यायचं झाल्या तर तुम्ही कोणता असं रूट सांगाल? आता तुम्ही कोणत्या मार्गे येणार? कराड मार्गे आला तर इथला फटा येडे मच्छिंद्र फटा आहे इथं उतरून यायला लागणार. बरोबर. गाडी पेर फटा काय गावात येते. कारखान्यावर आलं तरी गावात येते. कोणता कारखाना? कृष्णा कारखाना. कृष्णा साखरे यशवंतराव मोहिते कृष्णा साखरे साखर कारखाना. इस्लामपुराकडे आला तर नरसिंहपूर शिरट मार्गे इस्लामपूरलाची गाडी येते एसटी महामंडळाची. ती गावातच मेन चौकात उचलला. तिथनं 1 किलोमीटरवर हे देवस्थान आहे. पोखरणीचं तळ म्हणून प्रसिद्ध आहे. पोखरणीचं तळ म्हणून पोखरणीचं तळ. याच्यामध्ये आताच मी जस्ट बघितलं त्याच्यामध्ये खूप मोठमोठे मासे आहेत. मास आपल्या काय तुम्हाला 10-12 किलोचं मास मोठं मास आहेत. मोठं मास रोज पायलीची पीठ घालते ती त्याने खायला. हो रोज पायलीची पीठ हायच उगा आपण असं म्हणजे मास म्हणजे कोण आणून सोडलेले आहेत काय असं? नाही ते पहिलं पूर आला का नाही नदीला जी पाणी येते का नाही पुराचं पाणी इथपर्यंत येते काय होतं मासा वर चढतो. बरोबर. मग तळ्यात पाणी निघतंय आणि मला वाटतं 20-25 वर्ष झाले असतील बघा मासे सोडलेलं होतं. काय मग काय धरून नेलं काय हे केलं कोणी कॅपा टाकल्या कोणी मारून टाकलं. अहो काय मागल्या 2-4 वर्षात कॅप कोणी टाकली तुम्हाला मास गोळा केलं आणि JCB आणून डाबरा काढून त्यांना पुरलं. त्याच्यावर कारवाई वगैरे काय पुन्हा करायची? आता आपण बघितली माघारी केलेलं काय संध्याकाळचं रात्रीची केप टाकली काय खाली जाऊन फुटते जो. बरोबर. सगळं इथं काय 9 ते 10 वाजतो माणसं. इथला किस्सा असा आहे की आमच्या इथून एक 5-6 किलोमीटर बहे म्हणून गाव आहे. तिथं रामलिंग बेट आहे. रामलिंग बेट आहे. त्या बेटावरती आमच्या ऐकण्यात आहे असं भरपूर म्हणजे जुन्या लोकांनी आम्हाला सांगितलं की गाव ह्या एक कुठल्या तर राज्याचे कलेक्टर होते. कलेक्टर जिल्ह्याचे कलेक्टर फॅमिली घेऊन फिरायला येत होते. तिथं आलेले होते त्या रामलिंग बेटावर. तर त्या ठिकाणी एक महाराज होते त्यावेळी. त्या कलेक्टरच्या जे मिसेस होते त्याने कोड होता सगळा कोड भरलेला होता. मग तिने सगळं औषधोपचार सगळीकडे केलेले होते. पाहिजे तिकडे जाऊन डॉक्टरांच्याकडे गेलो त्याने काय रिझल्ट आला नव्हता. मग तिथं दर्शन घेताना हे असं झालंय बाबा म्हणून सांगितलं. त्यांनी फक्त जाता जाता सांगितलं तुम्ही इथं येडे मच्छिंद्र गाव आहे तिथं पोखरणीचं तळ आहे तिथं तुम्ही जाऊन आंघोळ करून जावा. इथं आंघोळ करा आणि जावा.
एवढं त्याने सांगितलं. मग ते आले, विचारत आले, इथं आले. तर त्यावेळी 4:30-5च्या वेळेस इथं ते आलेले होते दोन्ही पण. दोघं आल्यानंतर तिने बघितले तर आमच्या गावचे जे जनावर आहेत, जे गुरं चारणारे लोक रस्त्याने असतात, ती जनावर सगळी पाणी प्यायला तळ्यात उतरतात. ते आल्यानंतर ते जनावर तळ्यातनं वर निघत होती. शेवटी ती कलेक्टर आहेत, लसूण अधिकारी आले ते. बरोबर. त्यामुळे त्यासने तिची थोडीशी ही वाटलं पाण्यात, त्या पाण्यात आपण हातपाय कसं सांगितलंय म्हणून त्या कलेक्टर साहेबांनी त्यांच्या मिसेसला हातपाय पाण्यात जायला सांगितलं. पण त्यांनी काय केलं, थोडस पायावर पाणी आणि हाताला पाणी लावून घेतलं, पण काय आंघोळ केली नाही. आणि पुन्हा इथं पाया पडले ना असेच गेले न सकाळ उठून घरी गेले, जेवले. जो सकाळ उठून त्यांच्या लक्षात आलं, उठून बघतात तर जेवढं शरीराला पाणी लागलेलं होतं तिथला सगळा कोड गेलेला होता. तिथला सगळा कोड गेलेला. पुन्हा तिथे दोन जिथनं त्यांचं म्हणजे होते तिथनं त्या बाबांची भेटायला आलेली होती. दर्शन असं झालं, आमच्या मिसेसने हे केलं नाही, ते जेवढ्याला शरीराला पाणी लागलं तेवढा कोड निघून गेला. पण ती कालची त्यांची वेळ होती. बाबा म्हणले आता कालच तुमचं ते होते म्हणले, आता नाही म्हणून सांगितलं. बरोबर. संधी एक वेळ संधी एक वेळ आपल्याला. फक्त तिने कसं जनावर येते, घाण आहे, घाण समजली तिने. की जर त्यावेळेस जरी तिने ती हे करून केली असते तर पूर्ण 1012 झाला असतं. या पोखरणीच्या तळ्याचं एक वैशिष्ट्य आमच्या ऐकण्यात आहे, सारखं ते उदाहरण सांगितलं जातं. बरोबर. मला सांगा, जे एडेमचंद तुमचं गाव, त्यामध्ये प्रामुख्यानं शेतकरी वर्ग जास्त दूध व्यावसायिक जास्त, आणि बाकी काय असं काय इकडे आमच्याकडे कसं ऊस जास्त. ऊसाबरोबर सोयाबीन, भात ही एवढं, भुईमुग, किरकोळ एवढंच पिकं होतात. जास्त प्रमाणात ऊस होतो. ठीक आहे. आठवडी बाजार वगैरे? आठवड्याचा बाजार आता गावात चालू झाला, रविवारचा असतो गावामध्ये. आठवड्याचा बाजार आहे. गावचा बाजार व्यवस्थित आहे. आसपास आमच्या भावानगर गाव आहे, तिथं शुक्रवारचा असायचा. पुन्हा गेल्या 10 वर्षापासून आमच्या गावात बाजार भरतो, मोठा बाजार भरतो. आणि गाव मोठा असल्यामुळे कसं गावात चांगला बाजार भरतो. शिरट बिरट आमच्या गावातलं वनमाची आहे, बेरड माची आहे, नरशिपूरचा काय भाग आहे आमच्या गावात बाजारासाठी. व्यापारी भावाचे ती येतात, मोठा बाजार भरतो. गाव मोठं क्रांतीचे नाना पाटलांच्या गावचं आहे गावाला. इथं ह्या देवळात अमावस्या पौर्णिमेला मोठा इथं होम घातला जातो. अमावस्याला होम असतो, दर अमावस्याला होम असतो. 1000-1500 लोक येतात. काय कारण होम घेण्याचं? तिथं कसं आहे, देवाचा होम असतो आणि तिथं जे काय म्हणतो आपण ते ध्वनी जी आहे, जवळजवळ त्या ध्वनी आहे, त्या ध्वनीत जवळजवळ 35 ट्रॉली आतापर्यंत हे झाले लाकडं जळलेत. पण जी लेवल आहे त्याच्यावर काय तिथे हे आलेली म्हणजे आपण राग म्हणतोय. राग म्हणतो ते जे आपण ध्वनीला हे करायचं चौकोन आपण हे करतो, काय म्हणतो आपण त्याला, त्याच्यावर आहे नाही, ध्वनीच्या वर राग आलेला नाही. 35च्या वर डम्पिंग लाकडं जळलेत आणि 24 तास चालू असते. 24 तास बघा. आता जरी आपण बघायला गेलो लाकडं चमत्कारच म्हणावं लागेल. हो नाही वर आलेली नाही आमची. आणि अमावस्याला पौर्णिमेला कोण कोण इथं येऊन म्हणजे अभिषेक घालतात, पाया पडतात, श्रद्धेने येतात. काय काय असे आहेत की आजार पण मोठं झालेले सुद्धा यातनं बरे झालेत. आजार पण म्हटलं की साहजिक आहे. काही पेशंट बेड रेस्टला होते, ते पेशंट इथं येऊन खडखडीत झाले. तिने अन्नदान इथं करतात. इथं वेटिंग आहे अन्नदानाला. प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला जेवण असतं 1000-1500 लोकांचं. तर वेटिंग मध्ये माणसं आहेत, अन्न घालणारे अन्नदाते. अन्नदाते भरपूर आहेत. ज्याला अनुभव येतो या तो माणूस इथं पाहिजे भरपूर. सगळ्यात महत्वाचं जे शासकीय अधिकारी आहेत, जे शासकीय कलेक्टर पासून सगळे क्लास 1 अधिकारी, बिना दिव्याचे, बिना हे जे नॉर्मल ड्रेस मध्ये नॉर्मल वाहनात येऊन दर्शन घेऊन इथनं नतमस्तक होऊन जातात. ज्याला इच्छापूर्ती करायची आहे, एकदा एडे मच्छिंद्र गावामध्ये या ठिकाणी या गोरखनाथ मंदिराला तुम्ही 100% भेट द्या, अशी माझी तर तुम्हाला खास विनंती आहे. असणार पण पुण्य आपली असली तर तो दिसणार. बरोबर. आपल्या भरपूर ठिकाणी असं सांगितलं जाते की जिथं जे देवस्थान आहे किंवा जो चुपा खजिना, तिथं एक भला मोठा नाग कायम रक्षण करत असतो, असं एक आख्यायिका असते. बरोबर.
तुमच्या ध्यानात आला का आता ही एवढं मोठं ही आहे ही जी राखण आता उघड बोलतो तुम्हाला ही जी राखण कोण करतंय बरोबर तीच असणार तुम्ही म्हणताय का नाही बरोबर. हीच राखणदार पण निदर्शनास अजून आलेलं नाही. थोडक्यात हिशोब आहे जागोजाग रानात मसुबाई रानाचे सेवक ज्या त्या हद्दीचं सेवक त्यांचं नाग आहे ते फक्त आपल्याला दिसत दिसत नाही. आमच्या जंगली पिराचा नाग आहे मला काय माहित नाही आता बघणार कोणी जुनी लोक असं बोलले जातात जाते जाते हिच्या दाजी आमचा काय तर नारळ फोडाय का निवड दाखवाय आला होता तर तत्त बघ इटूळ घालून असा बसती आला होता. केवढा होता मोठा असं नाग मोठा असा साईन पण मला वाटते एवढी लहू आहे त्याच्या अंगावर लाक 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 अशी हलती आहे म्हणजे साधा असा इतक्या जाडीचा लांबी साधारण किती आता काय शाला बघितले घातल्यामुळे लक्षात नाही होतं मोठा असणार पण लहू मातोर अशी चक 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 करते. ऊद आमच्यातला ऊद माहित आहे तो जर ते कुठल्या बी शिवारात असू तिथं उदाचा वास आला की ठरवायचं की पीर साहेब ह्या बाजूने फिरायला लागली अजून मी राहायला त्याच्या जीवाऊच आहे मनात सापी चुकीर आहे तुला नाही 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 अजिबात नाही बाप कशा जीव नारळ ह्याच्यापेक्षा काही नाही. आता आम्ही काय करतो आपलं कोंबडा बिंबडा देतो वर्षाला आपण राहिलो बायका पोर दिवसाला त्याच्यामुळं आम्ही आपलं कोंबडा देतो पीर म्हणून काय पण मला काय अजून तुम्हाला सांगतो नाग म्हणून काय दिसायला लय प्रयत्न करतो. इथं सुद्धा असणार आहे पण नाही दर्शन नाही अजून इथलं दर्शन लोक मिळणार नाही. कोणी बी किती बी पुण्य करू दे किती बी बघवाली येऊ दे दिसणार नाही दिसलेला अजून तर नाही असं नाही. गोरखनाथानं माझं पुन्हा लगीन केलं आता सांगा तुम्हाला 4 वर्ष झालं लगीन मनुष्याला या वयात. हो झालंय आणि पहिलंच लगीन माझ्यावर लावलंय मालकीनेनं. अंगणवाडीवर मास्तर नाही 16,000 पगार आहे सांगा. नातांचीच कृपा तुमच्यावर. वाईट केलं का. इथं काही जणांची लग्न होत नाहीत आता तरुण मुलांची. हा व इथं पोरं बसायचं आता असं झाले. नाना तुमचं आता सध्या वय काय चालू आहे. माझं आता 62 वय आहे. 62. हो हे समज आता संध्याकाळी यायला पाहिजे होतं किंवा आता जरी असलं किरण दिसेल संध्याकाळी लाईट दिसतीच. हा डोंगर तर तेवढा आहे 5-6 किलोमीटर लांब आहे तुम्हाला माहिती 5-7 किलोमीटर आहे. शिव डोंगर लांब आहे का तो डोंगर लांब आहे बघा. शिव जवळ आहे. शिव जवळ आहे तो लांब आहे. तो उभा राहावा हे दिसतोय का बघा. नाही तुम्ही त्या कडेला उभा राहावा सगळं शिकार देवळ झाड बिड सगळी आणि पाण्यात दिसणार. पोखरणीच्या तळ्यात त्याचं देवळाचं शिखर सगळं लाईट बीट सगळी दिसते. हो त्यात दिसत किती पण पाण्यात हे दिसणार. होय ते काय वारे जवळची पाण्याचे हे असते जरास पाण्यावर लाटा वगैरे म्हणजे 6-7 किलोमीटरचं डोंगर तरी त्याची छबी पाण्यामध्ये उमटते. दिसते आता लाईटी दिसते त्या संध्याकाळच्या सगळ्या शिखरा 7 किलोमीटर उंची लांब आहे ते. एक धार्मिक आणि पौराणिक असं या तलावाला हे भाग्य लाभलेलं आहे. नाही भाग्य आहे मोठं आमच्या गावाचं भाग्य मोठं आहे. त्या ठिकाणी पौराणिक आणि एक इतिहास असणार त्या ठिकाणी मला चांगला आनंद झाला या गावाला भेट देऊन. ठीक आहे धन्यवाद. नमस्कार.